कल्याणपेक्षा भयानक अवस्था डोंबिवली रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते। रोज डोंबिवलीकर जीवघेण्या गर्दीतून प्रवास करतात। तिथल्या गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूयात। सध्या मी डोंबिवली स्थानकावरती उपस्थित आहे आणि CSMT स्थानकाकडे जाणारी ही लोकल आहे आणि आपण बघू शकतो या लोकलमध्ये सकाळी 8:30 वाजता काय परिस्थिती आहे। आतमध्ये अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये। डोंबिवली स्थानकावरती जे तासनतास काही प्रवासी या लोकल ट्रेनची वाट पाहत होते, अगदी त्यांना ट्रेनमध्ये चढायला सुद्धा अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे या अक्षरशः या लोकलच्या दरवाजावरती लटकून खरं तर मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मुंबईकरांना जावं लागत आहे। खरं तर आपण जर बघितलं तर 2 ते 3 असे काही तरुण आहेत प्रत्येक दरवाजावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, जे अक्षरशः दरवाजावरती लटकून प्रवास करत आहे। रोजचीच गर्दी आहे। तुम्हाला बसायला जागा मिळते की नाही? बिलकुल नाही, चढायला पण नाही भेटत आहे। 15 डब्याच्या गाड्या तुम्ही करायला पाहिजे, कमीत कमी 200-300 माणसं कमी होते। आता तुम्हाला पाय ठेवायला पण इथे जागा नाही? नाहीये, बिलकुल जागा नाहीये। आमची घटना घडली असं दरवाजावरती लटकून पर्याय नाही आपल्याकडे, कुठलाही पर्याय नाहीये। हा रोजचा प्रवास आहे, असाच प्रवास आहे रोजचा। आतमध्ये जायला जागा होणार नाहीये कधी। प्रशासनाने कुठेतरी गाडीचा जास्त गाड्या वाढवाव्या असं आम्हाला वाटतं। गाड्यांमध्ये सिक्युरिटी वाढवावी सगळ्यात पहिले तुम्ही। असं आता बघा ही काय अवस्था झाली आहे। आपण बघितलं तर यांना पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये। अगदी काल ज्या प्रकारे दरवाजावरती लटकून संपूर्णपणे जो अपघात झालेला होता आणि तसाच प्रवास आपल्याला दररोज मुंबई करताना पाहायला मिळत आहे। त्रस्त आहे, संतप्त प्रतिक्रिया प्रत्येक प्रवाशांकडनं दिली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।